बघूया, शिक्षण खात्यानं 2 कोटी रुपये थकवल्याचा रोहित आर्य यांना आरोप केलेला आहे। स्वच्छता मॉनिटर अभियानावरून वाद असल्याची माहिती आता पुढे येते। शिक्षण खात्यानं 2 कोटी रुपये थकवल्याचा रोहित आर्याचा आरोप आहे। स्वच्छता मॉनिटर अभियानावरून वाद असल्याची माहिती आहे। प्रकल्प संचालक रोहित आर्य यानं शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर उपोषण केलेलं होतं। तत्कालीन शिक्षण मंत्री म्हणजे दीपक केसरकर यांच्या घरासमोर त्यानं आंदोलन केलं होतं, अशा स्वरूपाची माहिती पुढे येते। त्यामुळे आता रोहित आर्य ज्यानं या 17 मुलांना या ठिकाणी बंधक बनवलेलं होतं त्याच्याविषयीची ही नवी अत्यंत गंभीर स्वरूपाची माहिती आता हाती आलेली आहे। आणि याविषयी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येते, आपण बघूयात। त्या संदर्भात थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला आम्ही देऊ। आता मी देखील आपल्या कार्यक्रमात होतो, त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाहीये, पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे, त्यामुळे त्याची सगळी माहिती ही आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल। त्या संदर्भात थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला आम्ही देऊ। आता मी देखील आपल्या कार्यक्रमात होतो, त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाहीये, पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे, त्यामुळे त्याची सगळी माहिती ही आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल। तर मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया आहे। आपण याविषयीची माहिती घेऊन यावरती प्रतिक्रिया देऊ असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे।